जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री पीडीएफ मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. अरणी हे अरुणावती नदीवरती तर पुसद हे पूस नदीवरती वसलेली शहर आहेत. कापेश्वर ह्या ठिकाणी गंधक मिश्रित गरम पाण्याचा झरा आहे. विदर्भातल्या अष्टविनायक गणपतींपैकी एक चिंतामणी गणपती हा कळंब ह्या ठिकाणी आहे. यवतमाळमध्ये चुनखडीचे सगळ्यात जास्ती साठे आहेत. वणी तालुक्यामध्ये शिंदोला, चनाखा, परंडोह, गोराळा, मुकुटवन हे चुनखडीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहेत. तर राजूरची चुनखडी सुद्धा फार प्रसिद्ध आहे. यवतमाळमध्ये कुठली कुठली धरणं आहेत तीही आपण पाहूयात. इसापूर हे धरण जे पैनगंगा नदीवरती आहे. तर गोखी हे धरण अडाण नदीवरती आहे. देवगाव हे धरण अरुणावती नदीवरती आहे. आता आपण बघूयात की यवतमाळमध्ये कुठले प्रमुख उद्योग, व्यवसाय आणि कारखाने आहेत. तर बघापूर ह्या ठिकाणी हात कागद बनवण्याचा कारखाना आहे. तर यवतमाळ, दारव्हा आणि बाभुळगाव ह्या ठिकाणी हातमाग उद्योग प्रसिद्ध आहेत. यवतमाळमध्ये नायलॉन धागे बनवण्याचा सुद्धा उद्योग प्रसिद्ध आहे. पाटणबोरी ह्या ठिकाणी सिमेंट कारखाना आणि फरशी उद्योग आहे. पांढरकवडा, दिग्रस, यवतमाळ आणि झाटंजी ह्या ठिकाणी तेल गिरण्या आहेत. आता आपण बघूयात की यवतमाळ जिल्ह्यातनं कुठले कुठले महत्त्वाचे महामार्ग जातात. तर जुना नॅशनल हायवे 7 आणि नवीन नॅशनल हायवे 44 वाराणसी कन्याकुमारी हा महामार्ग ह्याच जिल्ह्यातनं जातो आणि नॅशनल हायवे 361 रत्नागिरी कोल्हापूर हा सुद्धा महामार्ग ह्याच जिल्ह्यातनं जातो. आता आपण पाहूयात यवतमाळ जिल्ह्यामधल्या लोकसंख्येविषयी. यवतमाळची एकूण लोकसंख्या 27,72,348 इतकी आहे. इथलं लिंग गुणोत्तर 952 इतकं आहे. इथली बाल लोकसंख्या 3,30,180 इतकी आहे. इथलं बाल लिंग गुणोत्तर 922 आहे. इथले साक्षरतेचं प्रमाण हे 80.70% इतकं आहे. इथली लोकसंख्येची घनता 204 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. यवतमाळमध्ये लोकसंख्येची दशवार्षिक वाढ 12.77% इतकी आहे. तर अनुसूचित जातींची लोकसंख्या 3,28,518 इतकी आहे. अनुसूचित जमातींची लोकसंख्या 5,14,057 इतकी आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे संजय उत्तमराव देशमुख हे आहेत.